नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मुलाखत दिलेली आहे. ती त्यांनी गमतीत दिली का गांभीर्याने दिली ह्याच्याबद्दल मी साशंक आहे. कारण अशा प्रकारे त्यांची जी काही वक्तव्य आली त्या मुलाखतीमध्ये ती चव्हाणांची मूळ प्रकृती आहे असं मला वाटत नाही. म्हणजे ते मुख्यमंत्री असताना त्यांना जर का कुठे विमान प्रवास करायचा असेल आणि पुण्याहून जर का विमान घ्यायचं असेल तर चव्हाणजी हे कराडून पुण्यापर्यंत कुठलंही विमान वापरत नव्हते. ते गाडीने प्रवास करायचे पुण्यापर्यंत आणि मग तिथून घेत होते. म्हणजे मुख्यमंत्री आहेत तर त्यांना स्वतंत्र विमान तेवढ्या छोट्या प्रवासासाठी सुद्धा मिळू शकत होतं. तेव्हा इतकी स्वच्छ राहिलेली ही व्यक्ती आणि अशा प्रकारची विधानं करते, याचे एक वेगळे राजकीय अर्थ निघू शकतात आणि ते काढण्याच्या भानगडीत मी आत्ता सध्या पडत नाही. परंतु ही त्यांची जी प्रतिमा आहे महाराष्ट्रामधली, ती प्रतिमा स्वतःच आपल्या हाताने डागाळण्याची हौस काय आहे, हे सुद्धा हे कोड आहे आणि ते सुद्धा राजकीय आहे. आज मला तुमच्या लक्ष म्हणजे ती संपूर्ण जी मुलाखत आहे ना, तिच्यावरच अनेक व्हिडिओ करता येतील आणि त्यातला एक जो त्यांनी जे विधान केलं ते मला महत्वाचं वाटलं आणि म्हणून तुमच्या समोर म्हणते. पृथ्वीराज चव्हाण यांनी ही मुलाखत देण्याचा दिवस सुद्धा असा निवडला. 16 डिसेंबर हा आपण विजय दिवस म्हणून साजरा करतो. या दिवशी 1971 साली पाकिस्तानी सैन्याने सपशेल शरणागती पत्करली आणि 90,000 सैनिकांनी पाकिस्तानच्या आपली शस्त्रास्त्र खाली ठेवली. अशा प्रकारची मानहानी जी आहे ती संपूर्ण जगामध्ये एखाद्या सैन्यावरती आलेली आपल्याला क्वचितच दिसेल. एखादंच उदाहरण दिसेल ज्या पद्धतीत भारतीय सैन्याने बांगलादेशमध्ये पराक्रम घडवला. त्याचा स्मृती दिवस म्हणून प्रत्येक भारतीय कृतज्ञतेने या दिवसाची वाट बघत असतो आणि हा दिवस पृथ्वीराज चव्हाणांनी निवडावा आपली मुलाखत देण्यासाठी. हे एक प्रकारे आम्हाला दुर्दैव आहे असं वाटतं. या मुलाखतीमध्ये त्यांनी ते जे काय त्यांचं राजकीय बोलायचं ते बोलू देत. त्याच्याबद्दल तर मला काही म्हणायचंच नाहीये. कारण ते सगळं फुसकट आहे. त्याच्यावरती परत परत काय बोलायचं. पण त्यांनी काही विधानं जी केलेली आहेत ती सैन्याच्या बाबतीत केलेली आहेत. सैन्याच्या बाबतीतलं त्यांचं जे सिंदूर बद्दलचं जे काय त्यांनी परत आपला कसा सपशेल पराभव झाला पहिल्या दिवशी, त्याही बद्दल मला काही बोलायचं नाहीये. कारण हे परसेप्शन आहे. त्यांचं परसेप्शन आहे. त्यांनी योग्य व्यक्तीकडून जर का ब्रीफिंग घेतलं असतं, तर त्यांचं हे परसेप्शन राहिलं नसतं. पण चव्हाणांनी मुळात ही मुलाखत का दिली आणि तिची प्रेरणा कुठे आहे हे जर का बघितलं आपण, तर मग तो जो आरोप आहे तो सुद्धा आपण समजू शकतो. ते पुढे बोलले ते महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की ही लढाई जी आहे ती संपूर्णपणे आपण बघितली ड्रोन्सच्या सहाय्याने लढली गेली आणि एअरफोर्सच्या सहाय्याने लढली गेली. मग तसं असेल तर हे एवढं 12 लाख 13 लाखाचं सैन्य भारत ठेवतंय कशासाठी? आपल्याला एवढ्या मोठ्या सैन्याची गरजच नाही. कारण तुम्ही जर का ऑटोमेटेड अशा पद्धतीचं जर का युद्ध करणार असाल तर इतक्या मोठ्या पायदळाची सुद्धा आपल्याला गरज नाहीये. तेव्हा त्यांना कुठेतरी दुसरीकडे कामावरती लावा. तेव्हा ह्याच्यावरती सुद्धा अनेकांनी पृथ्वीराज चव्हाणांवरती टीका केली की चव्हाण हे काय सैन्याच्या बाबतीतले तज्ञ आहेत असं नाहीये. म्हणजे सैन्य कसं चालतं बाबा, त्याचा काही त्यांच्याकडे अनुभव आहे असं नाहीये, त्यांच्याकडे ज्ञान आहे असंही नाहीये. त्यांचे सल्लागार परत कोण आहेत हे मात्र आपण क्वेश्चन करू शकतो. म्हणजे मी जी म्हटलं ना की जी प्रेरणा त्यांना झाली 16 डिसेंबर रोजी ही मुलाखत देण्याची, ती प्रेरणा देणारे जे कोणी आहेत त्यांनीच कदाचित त्यांच्या कानामध्ये या गोष्टी भरवल्या की आता काय भारताला 12-13 लाख सैन्याची गरज नाहीये. आणि ही गोष्ट ज्या काँग्रेस पक्षामध्ये आहे त्याच्या संस्कृतीला धरूनच आहे. म्हणजे तुम्ही जर का बघाल तर संपूर्ण काँग्रेसच्या राजवटीमध्ये जितक्या प्रकारे लष्कराची मानखंडना केली गेली तिला काही तोडच नाहीये. आणि इतकं असून सुद्धा आमचं लष्कर जे आहे ते अपॉलिटिकल राहिलं, अराजकीय राहिलं. त्यांनी कधीही कुठेही राजकारणामध्ये हस्तक्षेप केला नाही किंवा देशाची सत्ता हातामध्ये घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. हे त्या लष्कराचं
खरं म्हणजे मोठं यश आहे आणि त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. आणि हे 1 आणि 2 वर्ष नाही झालेलं, सलग 75 वर्ष लष्कराने अशा प्रकारे आपण कुठल्या मर्यादेत राहू शकतो हे आज देशाला दाखवून दिलंय आणि म्हणूनच त्यांचा मान सन्मान इथली जनता करत असते. चव्हाणांना कदाचित इतिहास माहिती नसेल, तर तो इतिहास समजून सांगायचं काम आपण परत कधीतरी करू. पण त्यांनी हा जो मुद्दा मांडलेला आहे, की 12 लाख सैन्याची गरज काय आहे? हाच प्रश्न एकेकाळी जवाहरलाल नेहरू विचारत होते. सैन्य कसलं आलंय? आम्हाला सैन्याची गरजच नाहीये. ही सैन्याची गरज आहे का नाही, हे त्यांना 62 साली समजलं. तोपर्यंत समजलेलं नव्हतं. तोवर आमच्या सैनिकांना 62 सालच्या युद्धामध्ये साधे बूट घालून बर्फामध्ये लढावं लागलेलं होतं आणि तो जो पराक्रम त्यांनी गाजवला. सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय सैन्याचा पराभव झाला, पण ते उठून पुन्हा जेव्हा गेले आणि त्यांनी हुसकून लावण्याचा प्रयत्न यशस्वी करून दाखवला असता, त्याच वेळी नेमकं युद्धबंदी जाहीर झाली आणि भारतीय लष्कराला तेव्हा विमानं वापरू दिली नव्हती. म्हणजे किती हलकटपणा, म्हणजे त्या हलकटपणाचे एक एक उदाहरणं काढायची म्हटली ना, तर एक अख्खा व्हिडिओ जाईल त्याच्यावरती बघा. तेव्हा हा जो हलकटपणा 16 डिसेंबर रोजी करण्यात आलेला आहे, त्याच्यातलं हे वाक्य जे आहे अधिक झोमरं आहे. याचा अर्थच असा, की भारतीय लष्कराची जी ताकद आहे, ती ताकद कमी करा, असं थोडक्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण सांगू इच्छित आहेत. आणि ही ताकद कोणाला झोंबते आहे? ती ताकद पाकिस्तानला झोंबली तर आपण समजू शकतो. ती चीनला झोंबली तर आपण समजू शकतो. ती अमेरिकेला झोंबली तर आम्ही समजू शकतो. पण ती या देशामधल्या काँग्रेसला का झोंबते? ह्याचं उत्तर आजपर्यंत जनतेला कधी मिळालेलंच नाहीये म्हणून. ज्या पद्धतीने आमची हेटाळणी केली जाते आणि आम्ही एक सैन्य जे आहे, जे सैन्य त्याच्या सीमेमध्ये राहून देशाच्या सेवेमध्ये मग्न आहे, त्याच्याबद्दल असे जे उद्गार अवमाननेचे काढले जातात, त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये किती चीड निर्माण होत असेल, याची या भल्या गृहस्थांना अंदाज नाही असं मी म्हणणार नाही. ते अत्यंत तीक्ष्ण बुद्धीचे, चाणाक्ष असे राजकारणी आहेत. पण त्यांना सुद्धा हे सगळं बोलावं लागलं. ह्याचा अर्थ त्यांचा बोलविता धनी जो आहे, तो किती पॉवरफुल आहे, शक्तिमान आहे याचा तुम्ही विचार करा. परत एकदा, की अशा सगळ्या मुलाखतीसाठी चव्हाणांची निवड का केली? हा एक आणखी राजकीय विषय आहे. तेव्हा तोही आपण बाजूला ठेवू. हा जो त्यांनी 12 लाख सैन्य जे आहे ते म्हणजे ज्याला काय म्हणतो ॲडिशनल फोर्स आहे, ज्याची भारताला गरज नाही असं ते म्हणतात. तेव्हा चव्हाणांची आपण ही जी सूचना आहे ना, ती महत्वाची सूचना आहे आणि तिच्यावरती विचार करू. आपले माजी जनरल रावत यांनी एक आपल्याला विधान केलेलं होतं आणि त्याच्यात ते म्हणाले, ते भारताला 2 फ्रंटवरती लढायचं आहे. 2 आघाड्या आहेत आमच्याकडे. एक आघाडी आहे पाकिस्तानची, दुसरी चीनची आणि तिसरी अंतर्गत, गृह अंतर्गत एक आघाडी आम्हाला सांभाळावी लागणार आहे. आज त्याच्यामध्ये बांगलादेशची सुद्धा भर पडलेली आहे. तेव्हा आज 3.5 आघाड्या झालेल्या आहेत. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे ह्यामधल्या ज्या 3 आघाड्या आहेत, पाकिस्तान असेल, चीन असेल किंवा बांगलादेश असेल, इथे पायदळाची गरज नाही. एवढ्या मोठ्या सैन्याची जे पायदळ आहे, संख्या आहे, त्याची गरज नाही असं चव्हाणांनी ठरवून टाकलेलं आहे. ठीक आहे. पण मग आता त्या उरलेल्या अर्ध्या आघाडीचं काय करायचं चव्हाण साहेब? हा प्रश्न उरतो. आणि ही जी अर्धी आघाडी आहे ना, तिच्या विरोधामध्ये आम्हाला ड्रोन नाही वापरता येत. तिच्या विरोधात आम्हाला विमानं नाही वापरता येत. आम्ही नक्षलवाद जो संपवला, तो वेगळ्या पद्धतीने संपवला. नक्षलवादाच्या विरोधामध्ये सुद्धा भारताने कधी सैन्य नाही उतरवलं. तेव्हा ही आतली अर्धी आघाडी जी आहे ना, ती अर्धी आघाडी आणि तिचं जी लढाई आहे, ती सर्वात कठीण लढाई आहे आणि ती निकराची लढाई आहे आणि ती रस्त्यावर लढाई आहे. तेव्हा चव्हाणांचं एक प्रकारे मी कौतुक करते आणि त्यांची सूचना मान्य करायला पाहिजे आपण, की हे जे सगळं 12-13 लाखाचं सैन्य आहे ना, ते सगळं आत वळवा देशामध्ये. आणि ही जी अर्धी आघाडी तयार झालेली आहे, तिचा कायमचा बंदोबस्त करा. चव्हाणांची सूचना योग्य आहे असं मी मानते. पहिल्यांदा हे होऊन जाऊ देत. ते जे ललकारत होते ना आम्हाला, 15 मिनिटं पोलीस बाजूला करा, आम्ही बघा काय करतो ते. ही जी अर्धी आघाडी आहे,
या आघाडीचा सोक्षमोक्ष लागायची गरज आहे. त्या सोक्षमोक्ष हा सैन्यच लावू शकतं, कारण आमचं पोलीस दल त्याच्यासाठी समर्थ नाहीये. तेव्हा चव्हाणजींनी एक काम करावं, अशा पद्धतीने जेव्हा लष्कराची मदत ह्या कामासाठी जेव्हा मोदी सरकार येईल, तेव्हा तुम्ही एक काम करा, देशाच्या संसदेमध्ये ह्याच्यावर एक ठराव पास करा आणि मोदी सरकारचं अभिनंदन करा, असा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला, बाबा कार्यवाहीत आणला आणि हे काम फत्ते झालं. कारण आम्हाला फत्ते काम बघायची सवय आहे आणि आमचं जे सैन्य आहे ना, ते काम फत्ते करतच. पृथ्वीराजजी, तुम्ही म्हणलात पहिल्या दिवशी पराभव झाला, म्हणून पराभव होत नसतो भारतीय सैन्याचा. आणि त्यांच्या माहितीसाठी अनेक गोष्टी सांगता येतील, त्या अनेक गोष्टींसाठी वेगळा व्हिडिओ बनवते, पण तुम्हाला सांगते की या अर्ध्या आघाडीच्या नियंत्रणासाठी आणि तिला नेस्तनाबूत करण्यासाठी अख्खं भारतीय लष्कर रस्त्यावर उतरायला तयार आणि ते त्यांच्या पद्धतीने त्यांचा निपटारा करेल. परवडेल का तुम्हाला? कारण तुम्हाला त्या अर्ध्या आघाडीच्या जीवावरती राजकारण करायची सवय झालेली आहे. त्या स्वतःचा विचार करा. सूचना तर चांगली आहे, भारतीय लोक त्याचाही स्वागत करतील. आम्हाला सवयच झालेली आहे, सगळ्या कचऱ्यामध्ये कुठे ना कुठेतरी एखादा सोन्या चांदीचा तुकडा मिळून जातो आम्हाला, तसा आम्ही समजतो ह्याला. त्या उरलेल्या कचऱ्याकडे आम्ही दुर्लक्ष करतोय समजा. पण हा जो आम्हाला सोन्याचा तुकडा तुम्ही दिला तो चांगला आहे. शेवटपर्यंत स्वतःच्या निदान शब्दाला जागा. बाकी ठीक आहे, मोदी तर हलकट आहेत आणि मोदींनी पंतप्रधानच होता कामा नये आणि त्याच्यासाठी हवाला तुम्ही कुठले साधू स्वामी संतांचा देताय, तोही आम्ही समजू शकतो. पण निदान स्वतःच्या तोंडातून जे शब्द जातील ना, त्याच्याशी चिकटून राहा. आणि तुमचं जे वरिष्ठ नेतृत्व, हाय कमांड ज्याला तुम्ही सॅल्यूट मारता, त्यांना सुद्धा समजावून सांगा, मी बोललो ते बरोबर होतं आणि त्याच्या सोबत राहा. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत राहूयात. नमस्कार.